पुरुषांनो, फक्त सगळं काही ठीक आहे असं वाटणं पुरेसं नाहीये बरं का. नॉर्मल स्पर्म काउंट किती असावा माहिती आहे का? नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुरुषाच्या प्रजनन आरोग्याचा पाया असतो स्पर्म काउंट. डॉक्टरांच्या मते एका मिलीलिटर वीर्यामध्ये किमान 15 मिलियन स्पर्म असणं गरजेचं असतं. हा आकडा 15 मिलियन पेक्षा कमी असेल तर गर्भधारणेचे जे चान्सेस असतात ते कमी होऊ शकतात. फक्त इतकंच नाही तर टोटल स्पर्म काउंट देखील महत्वाचा असतो. एका वेळेमध्ये इजॅक्युलेशनमध्ये किमान 39 मिलियन स्पर्म असायलाच हवेत. आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉर्टेलिटी म्हणजे स्पर्म किती सक्रियतेने पुढे जात आहेत. डॉक्टर असं सांगतात की 32% स्पर्म्स हे जोराने पुढे जाणं आवश्यक असतं आणि त्यासोबतच मॉर्फोलॉजी म्हणजेच फक्त 4% स्पर्म नॉर्मल असले तर फर्टिलिटीसाठी पुरेसे ठरू शकतं. आजकाल स्ट्रेस असेल, जागरण असेल, उशिरा झोपणं असेल, स्मोकिंग, अल्कोहोल, गरम पाण्याने अंघोळ करणं आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे स्पर्म काउंट कमी होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. त्यामुळे स्पर्म टेस्ट करणं सध्या कमजोरी नाही तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आहे.